माझ्या वाढदिवसा दिवशी मी माझ्या आई बाबांना अचानक शोरूम मध्ये घेऊन गेलो आणि जेव्हा मी त्यांना आमच्या खानदानातली पहिली कार घेऊन सरप्राईज दिलं तेव्हा माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आणि या विशालच्या नशिबात सुद्धा नव्हतं की तो त्याच्या आयुष्यातली पहिली कार वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी घेऊ शकेल, पण तब्बल 20 लाख रुपये देऊन मी माझ्या नशिबाकडून हा दिवस विकत घेतला होता। आज माझ्या कारची डिलिव्हरी होती, पण यूपी गव्हर्नमेंटने एका इव्हेंटसाठी मला लखनौमध्ये बोलवलं होतं, त्यामुळे इव्हेंट आटपून 2:30 वाजता मी पुण्याची फ्लाईट पकडली आणि 2 तास विमानाने आणि 1 तास कॅबने प्रवास करून मी माझ्या सोसायटीमध्ये पोहोचलो। घरच्यांना मी बर्थडे सेलिब्रेशनला जायचे सांगून रेडी राहायला सांगितलं होतं, पण त्यांना काय माहिती आपलं पोरग रस्त्यातच बॉम्ब फोडणार आहे। त्यानंतर अचानक आमची गाडी टाटा शोरूम कडे वळाली आणि घरच्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। नॉर्मल सेलिब्रेशन तर प्रत्येक जण करतं, पण गप्पा न करता डायरेक्ट धप्पा देण्याची वेगळीच मजा असते। हा मोमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल होता, कारण मला आजही आठवतंय मी लहान असताना माझे आई बाबा फक्त 5 रुपये वाचवण्यासाठी अलीकडच्या गावामध्ये एसटी मधून उतरवून घ्यायचे आणि पायी चालत आमच्या गावामध्ये यायचे, आणि आज त्यांच्यासाठी मी 20 लाख रुपयांची कार घेतोय। पहिल्यांदा घरच्यांना सांगितलं मी टियागो घेतोय, पण साईज कडे पाहून बाबा म्हटले अजून थोडीशी मोठी घ्यायला पाहिजे होती, पण त्यांना काय माहिती त्यांची सियरा बाहेर रेडी होत आहे। आणि जेव्हा त्यांना फायनली मी सियरा दाखवली तेव्हा त्यांची रिॲक्शन तुम्ही पाहिलीच पाहिजे। आता जळेल का भाऊ? मोठी पाहिजे होती ना। आमचे पाहुणे रावळे आमची परिस्थिती पाहून माझ्या बाबांना म्हणायचे तुम्ही 4 व्हीलर कधीच घेऊ शकणार नाहीत, आणि मी तेव्हाच ठरवलं होतं जाळून टाकीन ते प्रत्येक नातं ज्या नात्यात माझ्या आई बापाची इज्जत केली जात नाही, आणि पेटवून देईन त्या भावकीला ज्या भावकीत माझ्या आई बापाला मान नाही। अनेकांना वाटत असेल माझं नशीब चांगलं आहे त्यामुळे मी ही गोष्ट अचीव केली, पण नशीब नावाची कोणतीच गोष्ट नसते। नशिबाला ते लोक मानतात ज्यांना आयुष्यामध्ये गरीब राहायचं असतं। त्यामुळे स्वप्न मोठे पहा, त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करत राहा, चांगले कर्म करा आणि देवावरती विश्वास ठेवा। 2025 मध्ये मी माझ्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवलं होतं की 2026 संपायच्या आत मी यापैकी एक कार घेणार, आणि ते मॅनिफेस्टेशन आज पूर्ण झालं। आणि यामध्ये माझी एजन्सी निकपॅट मीडिया आणि फाउंडर निखिल यांनी मला खूप सपोर्ट केला, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि तुम्ही सर्वांनी एवढं सगळं प्रेम दिलं त्यासाठी सुद्धा धन्यवाद। आता उद्या आपली सियरा मी गावी घेऊन जाणार आहे, त्यामुळे पुढची जर्नी पाहण्यासाठी आपल्या पेजला आताच फॉलो करून ठेवा। आणि जसं रायडरला आपण काळा घोडा म्हणतो तसं सियराला काय म्हणायचं ते मला कमेंट मध्ये सांगा।